अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे। हडपसर परिसरातील कामधेनू इस्टेटमधील एका प्रतिष्ठित सुपर स्पेशलिस्ट खाजगी हॉस्पिटलमध्ये जिवंत बॉम्ब आढळल्याने एकच खळबळ उडाली। मिळालेल्या माहितीनुसार हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये संशयास्पद वस्तू दिसून आल्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली। त्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक म्हणजेच BDDS घटनास्थळी दाखल झाले। प्राथमिक तपासात या बॉम्बमध्ये तब्बल 7 तासांचा टायमर सेट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। BDDS पथकाने 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर हा जिवंत बॉम्ब सुरक्षितपणे ताब्यात घेत मोकळ्या जागेत हलवला। या घटनेमुळे हॉस्पिटलमधील रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं। खबरदारीचा उपाय म्हणून परिसर काही काळासाठी सील करण्यात आला होता। दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये असा बॉम्ब सापडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। हा बॉम्ब नेमका कोणी ठेवला, त्यामागे घातपातचा कट होता का वैयक्तिक वाद, याचा तपास आता पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा करत आहेत। यामध्ये पुढचे ते आमचे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि पोलीस पथकला ज्यावेळी हे माहिती मिळाली त्यांनी हे इमिजिएटली ते आयडीला त्यांनी ग्लाइडिंग सेंटरचे एक ओपन ठिकाण आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना योग्य पद्धतीने डिफ्यूज केला आणि त्यांनी एक चांगली कामगिरी BDDS टीमने केली होती। आता तपास युद्ध पातळीवर सुरू आहे। स्थानिक पोलीस, पुणे शहर पोलीसचे स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांचची टीम्स आणि ATSची टीम हे तिन्ही मिळून पथक तपास करत आहे। लवकरात लवकर आपल्याला आणखी यामध्ये अपडेट देता येईल। तपास आता अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे। पोलीस दल युद्ध पातळीवर तपास करत आहे। संध्याकाळी 7ची वेळ होती। हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी मी राहायला हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे 4थ्या मजल्यावरून खाली निघालो असताना पहिल्या मजल्यावर आलो। पहिल्या मजल्यावरच्या मावशीने मला बाथरूममध्ये बोलवलं आणि त्या ठिकाणी तिने एक चकचक करणारी वस्तू चमकणारी वस्तू दाखवली। ती चमकणारी वस्तू एक बाथरूमच्या एका कोपऱ्यामध्ये पडलेली होती। तिला 4 कांड्या दिला होत्या, ज्या काही वायरी जोडलेल्या होत्या आणि घड्याळासारखं एक मशीन त्याला जोडलेलं होतं। ते बघितल्यानंतर ती बॉम्ब सदृश वस्तू असावी असं मला वाटलं आणि त्यामुळे लगेच मी लगेच एक मागवलं आणि त्यामध्ये ती वस्तूच्या हातात उजवून वस्तू ठेवली आणि ते खूप उचलून हॉस्पिटलच्या बाहेर आणतात आणि हॉस्पिटलच्या बाहेर मोकळ्या मैदानामध्ये मोकळ्या मैदानामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये ठेवावं, जेणेकरून सुद्धा झालाच तर त्याचं नुकसान कमी व्हावं लागेल प्रोग्राममध्ये गेला। मी ताबडतोब फाळाच्या पोलीस स्टेशनला फोन केला। त्याचा पोलीस स्टेशनला फोन केल्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये पोलीस अधिकारी आले। त्यांनी फोटो घेतला। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।